नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करत असलेला आणि स्पर्धा परीक्षेपासून दूर असलेला सुद्धा विद्यार्थी आज एमपीएससी न आपलासा केलेला या तलाठी भरतीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एमपीएससी ही आता सरळ सेवा घेत असल्यानं महाराष्ट्रामधील पदवीधर असलेला विद्यार्थी, मुलगी असो मुलगा असो किंवा महिला असो, तर विद्यार्थी मित्रांनो, यांचं एमपीएससी वरचं तलाठी भरतीच्या माध्यमातून प्रेम वाढलेलं दिसतंय. ते कसं, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही तलाठी होण्याच्या उद्देशानं ते स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि अभ्यासाच्या तयारीला लागलेला आहात. मग आता अर्ज किती आलेत यावरून आपली स्पर्धा या ठिकाणी किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, आणि तलाठी कोण होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटी तो जिंकणार, कोण जिंकणार त्याच्याबद्दल मी शेवटी बोलणार आहे. चला आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म मागील नोव्हेंबरच्या अगोदरपासून नव्यानं आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दिलेला आहे. मग आम्ही काय नव्याने दिला म्हणजे अगोदर तलाठीवरती काम करत होतो का, नव्हतो का? करत होतो, परंतु एक विद्यार्थ्यांना एक वेगळा स्पेशली एक तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून विद्यार्थी तलाठी स्पेशल करणारा म्हणून आपण ओळखला गेला. तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म त्यांच्या करता तयार केला. परंतु कालांतरानं काय झालं, एमपीएससी कडे गेले आणि गट क मध्ये तो समावेश केला. मग ही पूर्व परीक्षा तुम्हाला पास व्हायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तलाठी फॅक्टरीचा ठोकळा हा एकदा नव्यानं एमपीएससीच्या धर्तीवरती विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दाखल केलाय. आणि जे विद्यार्थी ही तलाठी फॅक्टरीची मिशन 3.0 जी बॅच लावतील त्यांना हा मोफत स्टडी मटेरियल या ठिकाणी देण्यात येते. फक्त फॅक्टरीचा ठोकळाच आहे का? अजिबात नाही. टेस्ट सिरीज मोफत आहे. फक्त टेस्ट सिरीज आणि ठोकळा मोफत आहे का? अजिबात नाही. इथून पाठीमागच्या 10 वर्षाच्या गटकच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायसाठी मोफत दिलेत. तेवढंच नाही, क्लासच्या नोट्स आहेत, त्यानंतर हस्तलिखित नोट्स आहेत. या सर्व बाबी तुम्हाला पूर्व परीक्षेला पास होण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मवरती देण्यात आलेले आहेत तलाठी मिशनच्या माध्यमातून. तर वाट कसली बघताय? तलाठी फॅक्टरीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ही बॅच जॉईन करा. 50% ऑफ, 50% तुम्हाला सवलत दिली. 2500 रुपयामध्ये पूर्व परीक्षेची तयारी करा. फक्त तलाठी फॅक्टरीची ही जी बॅच आहे ही फक्त तलाठीसाठी आहे का? अजिबात नाही. इतर जेवढी पद या गटक मध्ये दिलेली आहेत त्या सर्वांसाठी ही या ठिकाणी आपण सुविधा ओपन करून दिलेली आहे. सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा पास करण्यासाठी ही बॅच तुम्हाला फायदेशीर असणार आहे. चला, छोटस प्रमोशन होतं ते आपण प्रमोशन केलेलं आहे. आता बघा, काल 4 वाजता, काल दुपारी 4 वाजेपर्यंत, काय काल म्हणजे किती, 5 ऑगस्ट 4 वाजेपर्यंत फॉर्म किती आले होते? 10,04,536 फॉर्म आले होते. ऑथेंटिक सोर्स वरती मी तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. किती? 10,04,536 फॉर्म आले होते. जागा आहेत आपल्या तलाठीचे किती? 1700 प्लस जागा आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतची आकडेवारी आहे आणि आज 10-11 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. 11,50,456 पर्यंत या ठिकाणी फॉर्म एमपीएससी प्रोफाईल वरती दाखल झालेले आहेत. बघा, रजिस्टर झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता तारीख वाढवलेली आहे आणि ती तारीख केली किती? तारीख केलेली आहे 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट तलाठीचा फॉर्म भरण्यासाठी, गटकचा फॉर्म भरण्यासाठी पूर्व परीक्षेचा 10 ऑगस्ट आहे. 5 दिवस वाढवून दिलेत. 5 दिवसात या ठिकाणी 11 लाखाचे 15 ते 16 लाख अर्ज होतील. किती होतील? 15 ते 16 लाख. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मग जागा तर तलाठ्याच्या किती आहेत? 1600-1700 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 1700चा आकडा हा 2200 पर्यंत जाईल. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं, आज देखील तुम्हाला सांगत आहे. कालांतराने ह्या जागा वाढणार आहेत. ह्या जागा वाढण्याचा अधिकार हे जसं जसं या ठिकाणी मागणी पत्र आयोगाकडे महसूल विभागाचं जाईल तशा तशा जागा या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळतील. बघा, मागणी पत्र आयोगाकडे वेळेनुसार जात आहे. जसं की काल पेसा क्षेत्र साठी काल नव्यानं त्यांनी
टॅब ओपन करून दिला, त्यामध्ये काही क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी टॅब वरती जाऊन त्याची उत्तरं द्यायची होय का नाही ह्याच्यामध्येच फक्त क्लिक करून ते या ठिकाणी जमा करायचे. मागणी पत्र आयोगाकडे पुन्हा पुन्हा जात आहे. पहिल्यांदा 1539 जागेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुन्हा एकदा 151 जागा या ठिकाणी वाढलेल्या पाहायला मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुन्हा एकदा अजून टप्प्याटप्प्याने या जागा यामध्ये प्लस होत जातील. त्या कधी होणार लक्षात ठेवा. पूर्व परीक्षा ही कधी आहे आपली 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे. 25 ऑक्टोबरची पूर्व परीक्षा चा निकाल या ठिकाणी 25 ऑक्टोबर पूर्व परीक्षेचा निकाल, पूर्वचा निकाल म्हणजेच जो मुख्यला क्वालिफाय होणारा कट ऑफ आहे, तो कट ऑफ जोपर्यंत आयोग जाहीर करत नाही, कट ऑफ जाहीर होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी मागणी पत्र महसूल विभागाकडून आयोगाकडे जातील. बघा, महसूल विभागाकडून मागणी पत्र आयोगाकडे जातील आणि कट ऑफ जाहीर व्हायच्या 1-2 दिवस अगोदर ह्या जागा किती वाढतायत याचा गोषवारा आयोग त्या ठिकाणी जाहीर करेल. बघा, आयोग काय करेल, मागणी पत्र ज्यावेळेस जातील तो गोषवारा या ठिकाणी आयोग सगळा वाढलेल्या जागा शुद्धीपत्रकानुसार जाहीर करेल. आणि त्यानंतरच जेव्हा हा मागणी पत्र आणि वाढलेल्या जागा जाहीर करतील तेव्हा फायनल कट ऑफ या ठिकाणी आपल्याला लागलेला पाहायला मिळेल. त्याशिवाय फायनल कट ऑफ लागत नाही. फायनल कट ऑफ लागायच्या अगोदरच ज्या काही जागा वाढायच्या त्या जागा वाढून येतील. आता मग मूळ मुद्दा हा आहे की तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की यामध्ये आपल्याला अर्ज किती आलेत, आतापर्यंतची आकडेवारी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. कुठपर्यंत वाढतील, कुठपर्यंत अर्ज जातील हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग स्पर्धा किती, स्पर्धा तर गडगंज आहे. स्पर्धा तर किती आहे, गडगंज आहे. किती आहे गडगंज, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा किती आहे, किती आहे स्पर्धा. आत्ताच्या घडीला 11 लाखाच्या पुढे, 11-11.5 लाखाच्या पुढे गेले. कितीपर्यंत जाईल, 16 लाखापर्यंत जाईल. मग विद्यार्थी मित्रांनो, ही स्पर्धा तुम्हाला कुठे गणायची, म्हणजे कुठपर्यंत ही करायची. ज्या जागा या ठिकाणी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतील तलाठीसाठी किती जागा, आता समजा जर आपण आत्ताच्या घडीला जर विचार केला, आत्ताच्या घडीला जर विचार केला तर आता 1700च्या आसपास जागा आहेत. एका जागेसाठी जर त्यांनी 12 ते 15 पर्यंत विद्यार्थी घेतले, सरासरी आपण मुख्य परीक्षेला 12 ते 15 पर्यंत विद्यार्थी घेतले, तर याला आपल्याला या ठिकाणी समजा 12ची जरी ही तुलना केली तर बघा या पटीत विद्यार्थी, फक्त तलाठीसाठी सांगतोय बरं का, फक्त मी तलाठी पदासाठी सांगतोय, तर मुख्य परीक्षेला पास होणारे एकूण टोटल ज्या जागा आहेत 5707, याच्या पटीत जर तुलना केली तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तो आकडा जातो 83,000 प्लस, 83,000 प्लस जातो. किती जागेचा, 5707 जागेसाठी. परंतु तलाठीसाठी जर आपण तुलना केली तर बघा 17,000 आणि 17, 18 19,000 विद्यार्थी या ठिकाणी मुख्य परीक्षेला पात्र होतील. आताच्या जागा आहेत त्यानुसार जर सांगितलं तर. परंतु यामध्ये अजून वाढ होत जर गेली तर माझ्या मते जर आपण 2,000 जर जागा या ठिकाणी कन्सिडर केल्या तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ आपल्याला या ठिकाणी 40,000च्या आसपास 35 पर्यंत आपण पकडू, 35,000 पर्यंत या ठिकाणी मुख्य परीक्षेला विद्यार्थी पात्र होतील. मुख्य परीक्षेला म्हणतोय बरं का, 35,000 जरी नाही झाले तर कमीत कमी 25 ते 28,000 मध्ये या ठिकाणी तुम्हाला जास्त स्पर्धा या ठिकाणी तलाठीचे पाहायला मिळेल. 25 ते 30,000 बघा, 25 ते 30,000 विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला असतील. आणि यामधून त्यांना निवड किती करायची, आपण फक्त 2,000 जागा धरले, त्यामुळे आपण फक्त या ठिकाणी 2,000 विद्यार्थी या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये असतील. मग तुमचं जे स्पर्धा आहे ती या 25 ते 30,000 मध्ये राहील मुख्य परीक्षेला. यामधून तुमची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा फक्त आणि फक्त
10,000 विद्यार्थ्यांना फायनल मुख्य परीक्षेला सांगतोय 10,000 या ठिकाणी तुमची स्पर्धा असेल. किती? 10,000. आता या 10,000 स्पर्धेमध्ये तुम्हाला या 10,000 मधून खरोखर फायनलला अभ्यास करणारी डीप मध्ये अभ्यास झालेले विद्यार्थी एवढे असतील. यामधून तुम्हाला 2,000 यायचे. 2,000 येण्यासाठी तुम्हाला त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं काय करायचंय? अभ्यास करायचा आहे. मग हा अभ्यास करत असताना तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्मवरून येऊन अभ्यास करायचा आहे. योग्य मार्गदर्शकाखाली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण स्पर्धा ही डेट वाढून दिल्यामुळं अधिक वाढत चाललेली आहे. फक्त तुम्ही 15 लाख अर्ज आलेत म्हणजे आपली 15 लाखामध्ये स्पर्धा आहे असं कन्सिडर करू नका. तुमच्या मनामध्ये जी तयार होणारी भीती आहे ती भीती तुम्हाला आतून कमजोर करते. आतून तुम्ही कमजोर झालात, परीक्षेत तुम्ही गडबड गोंधळ करताल आणि केलेला अभ्यास या ठिकाणी तुम्हाला यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याऐवजी तुम्हाला खाली खेचण्याच्या दिशेने त्या ठिकाणी तुमची वाटचाल होईल. तसं करू नका. तुमच्या माइंडमध्ये कन्सिडर करा 15 लाखापर्यंत आपली स्पर्धा, अर्ज आलेत म्हणजे तिथपर्यंत नाही. अर्ज करणारे विद्यार्थी आणि अभ्यास करणारे विद्यार्थी यामध्ये खूप मोठी तफावत असते. ती तफावत तुम्ही समजून घेतली पाहिजेत. मोगम बोलायला जातो आपण की एवढे लाखापर्यंत अर्ज आले तर तेवढी स्पर्धा या ठिकाणी असेल, असं अजिबात नाही. तुम्ही मनापासून या ठिकाणी जर अभ्यास केला तर तुम्ही त्या आता सांगितलेल्या 10,000 तुम्ही या ठिकाणी कन्सिडर होताल. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेला पात्र होणारे विद्यार्थी भरपूर आहेत. मग तुम्हाला मुख्य परीक्षेला पात्र व्हायचंय. तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी काय करायचंय? 100 पैकी लक्षात ठेवा, 100 पैकी तुम्हाला 35 ते 40 मार्क पाडायचे. 35 ते 40 पर्यंत लागून हायस्ट कटअप लागेल 40 पर्यंत. कमीत कमी लागेल 30 ते 35 पर्यंत. लक्षात ठेवा, कमीत कमी लागेल 30 ते 35 पर्यंत. 100 पैकी तुम्हाला एवढे जर मार्क पडले तर तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र व्हाल. लक्षात ठेवा. मग तुम्हाला हा अभ्यास या ठिकाणी चांगला परफेक्ट करायचा आहे. अभ्यास परफेक्ट करण्यासाठी मी तुम्हाला ही मेंटरशिप, ही जी मार्गदर्शक 10 ते 15 वर्षापेक्षा अधिक या ठिकाणी अनुभव असलेले तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी विचारलेत. मी म्हणत नाही तुम्ही तलाठी फॅक्टरीला येऊन जॉईन व्हा, परंतु तुम्ही एकदा व्हिडिओ तर बघा. तुम्हाला समजत आहे का कशा पद्धतीने शिकवतोय, हा शिक्षक कसा आहे, त्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला कितपर्यंत समजून सांगतोय, आपल्याला सिलेबस या ठिकाणी पूर्णपणे कव्हर करायचा आहे. मग या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जर लेक्चर केलं तर तुम्ही या ठिकाणी मुख्य परीक्षेला पात्र व्हाल आणि या वर्षी तुमच्या नावापुढे तलाठी हे नाव लागेल. तलाठी हे नाव लागेल. पण ते नाव कशा पद्धतीने लागेल? लक्षात ठेवा, नाव कशा पद्धतीने लागेल? महसूल, सहाय्यक महसूल विकास अधिकारी, सहाय्यक महसूल नवीन आता या ठिकाणी नाव जसं चेंज झाले तसं त्या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी लागणार आहे. बघा, मग मला हे सांगायचंय की तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला तलाठी फॅक्टरी या प्लॅटफॉर्मवर जर आलात तर तुमची परीक्षा अजून सोपी होईल. तुमचं जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमधून तुम्ही या ठिकाणी योग्य प्लॅटफॉर्मवर येऊन अभ्यास कराल आणि तुमचं नाव अंतिम निवड यादीमध्ये येण्यासाठी खूप तुम्हाला या ठिकाणी सोपं जाईल. चला, मी फक्त तुम्हाला बॅच लावावी याकरता सांगत नाही. हे तुमची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं या ठिकाणी सखोल विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे की खरी स्पर्धा कुठपर्यंत असणार आहे, तुम्ही कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचायचे, पूर्व परीक्षेला मार्क किती पाडायचे आहेत मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगून घेऊन आलेलो आहे. सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे, तलाठी कोण होणार आहे, तलाठी कोण होणार आहे हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे याचं उत्तर सांगेल की जो आता इथून पुढे राहिलेला जो काय 80 दिवसांचा कालावधी आहे पूर्व परीक्षेचा, तो जो सतमार्गी लावेल, योग्य ऑथेंटिक सोर्स वापरून अभ्यास करेल, योग्य ठिकाणी जाऊन मार्गदर्शक निवडेल आणि तो अभ्यास या ठिकाणी सांगेल त्या पद्धतीने या ठिकाणी जाल तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात देखील तलाठी होऊ शकता आणि 100% तुम्ही होणार. याच उद्देशानं या ठिकाणी मी तुम्हाला तळमळून सांगतोय की 80 दिवसाचं इथून पुढचं प्लॅनिंग तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. तुमचे सण, तुमचे पाहुणे, तुमचे कार्यक्रम, तुमचा इतर मित्रांचा वेळ अजिबात त्या ठिकाणी देऊ नका. योग्य दिशेने योग्य सिरियस होऊन तुम्ही या ठिकाणी जर अभ्यास केला तर यश तुमचं या ठिकाणी 100% असणार आहे. पूर्व परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला अभ्यासासाठी देखील मनपूर्वक शुभेच्छा. योग्य मेंटॉर निवडा आणि योग्य दिशेने वाटचाल करा, यशाला जवळ करा. त्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.